तुम्ही कधी नोटीस केलंय का की जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुमच्या डॉक्टरांना तुमच्या ब्लड प्रेशरबद्दल सगळ्यात जास्त काळजी असते. तुमच्या प्रत्येक व्हिजिटची सुरुवात हीच ब्लड प्रेशर चेक करण्यापासून होत असते. डॉक्टरांकडून ब्लड प्रेशरला इतकं महत्त्व का दिलं जातं आणि तुम्हाला ब्लड प्रेशरबद्दल काय काय माहिती पाहिजे याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर मी डॉक्टर पूजा गुळवे वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. जस्टेशनल हायपरटेन्शन म्हणजे काय? तर प्रेग्नन्सीच्या 20 आठवड्यांनंतर होणाऱ्या हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशरला जस्टेशनल हायपरटेन्शन असे म्हणतात. यामध्ये तुमचा सिस्टोलिक बीपी हा 140 आणि डायस्टोलिक बीपी हा 90 म्हणजेच 140/90 mm ऑफ Hg पेक्षा जर जास्त राहत असेल तर त्याला आपण जस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. तर मग आता हा टेन्शनचा विषय आहे का? तर अजिबात नाही. जर तुम्ही तुमचा बीपी रेग्युलर चेक करत राहिलात, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन वेळेवरती घेतले, तुमच्या डाएटवरती व्यवस्थित लक्ष दिलं, तर हायपरटेन्शनचा तुमच्यावरती किंवा तुमच्या बाळावरती किंवा तुमच्या प्रसूतीवरती कदाचित कोणताच परिणाम होत नाही. पण डॉक्टरांना वाढलेल्या ब्लड प्रेशरसोबत जे काही संभाव्य धोके असतात त्याकडे पण लक्ष देण्याची गरज वाटते. वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे आई आणि गर्भ यांच्या आरोग्याला कसा धोका पोहोचतो? आईच्या बाबतीत म्हणाल तर प्रीएक्लाम्सिया म्हणजेच किडनी आणि लिव्हर यांच्यावरती प्रेशर येणं आणि लघवीमधून प्रोटीन्स बाहेर जाणं. त्यानंतर एक्लाम्सिया, ज्याला आपण सीझर डिसऑर्डर किंवा साध्या सोप्या भाषेत फिट्स येणं असंही म्हणतो. त्यानंतर प्लासेंटा ही गर्भाशयाच्या भिंतीपासून वेळेआधीच वेगळी होणं. बाळाच्या बाबतीत म्हणाल तर बाळाची वाढ खुंटणं, मुदतीपूर्व प्रसूती होणं किंवा करावी लागणं, ऑक्सिजनची कमतरता होऊन फिटल डिस्ट्रेस होणं, असे सगळे धोके हाय ब्लड प्रेशरमुळे जाणवू शकतात. हायपरटेन्शनचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणे नेमकी काय आहेत? यामध्ये तीव्र डोकेदुखी, धुसर दिसणे, दम लागणे, छातीत दुखणे, अंगावरती सूज येणे अशी सर्व लक्षणे ब्लड प्रेशर वाढल्यानंतर दिसून येतात. प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याचे कारण काय? तर मला असं वाटतं याचं मूळ कारण म्हणजे प्रेग्नन्सी राहण्या अगोदरच असलेली कोमॉर्बिडिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, स्पेसिफिकली आईला, एकापेक्षा जास्त हेल्थ इश्यू असणं, ज्यामध्ये प्रामुख्याने ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, त्यानंतर प्रेग्नन्सी राहण्या अगोदरच असलेलं हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, प्रेग्नन्सी राहण्या अगोदर असलेला डायबिटीज म्हणजे मधुमेह, त्यानंतर जर तुमचं फर्स्ट बेबी असेल म्हणजे पहिलं अपत्य असेल, ट्विन्स बेबी असेल, अनुवंशिकता असेल किंवा आईचं वय जास्त असेल किंवा प्रेग्नन्सी दरम्यान आईच्या ब्लड सर्क्युलेशनमुळे आईच्या हृदयावरती जर त्याचं प्रेशर क्रिएट होत असेल, तर या सगळ्या कारणांमुळे आईला प्रेग्नन्सी दरम्यान हायपरटेन्शनचा त्रास जाणवू शकतो. जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्या अगोदरपासूनच ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 20 आठवड्यांपर्यंत तुमचं ब्लड प्रेशर हे कंटिन्यू हायर साईडला राहत असेल तर त्याला आपण क्रोनिक हायपरटेन्शन म्हणतो. आणि लक्षात ठेवा, क्रोनिक हायपरटेन्शनसाठी तुम्ही प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी जर काही मेडिसिन घेत असाल तर प्रेग्नन्सी राहिल्याबरोबर किंवा प्रेग्नन्सी राहण्या अगोदरच तुमच्या गायनेकोलॉजिस्टला तुम्ही हायपरटेन्शनसाठी घेत असलेले मेडिसिन हे प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. आपण प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर कसं कंट्रोल करू शकतो? जर तुम्हाला क्रोनिक हायपरटेन्शन असेल म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यापूर्वीच जर तुम्हाला हायपरटेन्शनचा त्रास असेल तर डॉक्टर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याआधी एक्सरसाइज करणं, वजन कमी करणं, लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करणं या सगळ्या गोष्टींचे सजेशन देतील. पण या उलट जर तुम्हाला जस्टेशनल हायपरटेन्शन असेल तर डॉक्टर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हेवी एक्सरसाइज न करणं आणि कधीकधी कंप्लीट बेड रेस्टचा सल्ला देतील. प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं म्हणजे आहार. जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करा. लोणचं, पापड आणि प्रक्रिया केलेलं म्हणजे प्रोसेस्ड फूड टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे विश्रांती. दररोज 8 तासांची शांत झोप घ्या. झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपा. तिसरी गोष्ट म्हणजे व्यायाम. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज 15 ते 20 मिनिट चालणं, थोडे प्राणायाम करणं यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. चौथी गोष्ट म्हणजे तपासणी. प्रेग्नन्सी दरम्यान नियमितपणे आपलं ब्लड प्रेशर चेक करत राहणं गरजेचं आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य. जास्तीत जास्त शांत राहण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे स्ट्रेस कंट्रोलमध्ये राहतो आणि ब्लड प्रेशर वाढत नाही. जर तुम्ही घरच्या घरी बीपी चेक करणार असाल तर तुम्ही मार्केटमधून अशा पद्धतीचं डिजिटल बीपी ॲपरेटस विकत घेऊ शकतात. यासोबत तुम्हाला ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी कफ पण मिळतो. या बीपी ॲपरेटसवरती सिस्टोलिक बीपी,
डायस्टॉलिक बीपी आणि पल्स अशा सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. बेसिक नियम हेच आहेत की ब्लड प्रेशर चेक करताना तुमचे पाय एकमेकांना क्रॉस नको. दुसरी गोष्ट, ज्या हाताला तुम्ही बीपी कफ लावणार आहात तो बीपी कफ लावलेला हात हा हृदयाशी समांतर पाहिजे. म्हणजे जास्त उंचावर पण नको किंवा खाली लोंबकळलेल्या स्थितीत पण नको. मग जर तुम्ही खुर्चीवर बसून चेक करत असाल तर तुम्ही समोर टेबलवरती हात ठेवू शकतात किंवा झोपल्यानंतर सुद्धा तुमचा बीपी कफ हृदयाशी समांतर राहील अशा पद्धतीने ठेवू शकतात. बीपी शक्यतो त्याच वेळेस चेक करायचा ज्यावेळी तुम्ही रिलॅक्स असाल किंवा बीपी चेक करण्यापूर्वी 5 मिनिट आधी रिलॅक्स होऊन घ्यायचं आणि त्यानंतर बीपी चेक करायचा. जर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून तुमचा सिस्टॉलिक बीपी हा 140 आणि डायस्टॉलिक बीपी हा 90 म्हणजेच 140/90 mm ऑफ Hg याच्या आत राहिला पाहिजे. जर तुमचा बीपी कंटिन्यू 140/90 पेक्षा जास्त राहत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये जर हायपरटेन्शन असेल तर डिलेव्हरी झाल्यानंतर त्याची काय काय रिस्क जाणवू शकते. अनेकदा असं वाटतं की डिलेव्हरी झाल्यानंतर ब्लड प्रेशर लगेच नॉर्मल होईल, पण असं न होता अनेक महिलांमध्ये पहिल्या 48 तासांपासून ते पुढच्या 6 आठवड्यांपर्यंत ब्लड प्रेशर कधीही वाढू शकतं. त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर रेग्युलर चेक करत राहणं, डॉक्टरांनी दिलेली ब्लड प्रेशरची औषधे स्वतःहून बंद न करणं आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा डॉक्टरांनी फॉलोअपला बोलवलं आहे तो फॉलोअप न चुकवणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की प्रेग्नन्सी ही एका विंडोसारखी म्हणजे खिडकीसारखी आहे की ज्या खिडकीतून आपण पाहू शकतो की भविष्यामध्ये आपल्याला काय काय संभाव्य धोके जाणवू शकतात. जसं की आपल्याला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल प्रेग्नन्सी दरम्यान तर भविष्यात सुद्धा आपल्याला हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस आहेत. मग ते होऊ न देणं याकरता आपलं वेट मॅनेजमेंट करणं, त्यानंतर एक्सरसाइज करणं, डाएटवरती कंट्रोल ठेवणं या गोष्टी आयुष्यभरासाठी असतात. लक्षात ठेवा, ब्लड प्रेशरची वेळेवर केलेली तपासणी आणि डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन या 2 गोष्टीच सुरक्षित बाळंतपणाचं गुणसूत्र आहे. एक डॉक्टर म्हणून तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला काही समस्या असतील तर मला त्या जाणून घ्यायला नक्की आवडतील. सध्या तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीबद्दल काही तक्रारी असतील, काही शंका असतील तर त्या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण त्या विषयावरती सविस्तर चर्चा करू. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा माहितीपर व्हिडिओ तुमच्या गरजू मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.